हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण छान आहे. आज एक आपले सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो म्हणजे आपली मुलं मोठी झाल्यावर आई वडील काय गुलाम बनतात का? असं करा, असं करू नका, असं वागा, अमुक करा. अहो, लहान असताना अगदी त्या मुलांना लहानाचं मोठं करून बोट धरून नेऊन भरवून हिंडवून सगळं ते खूप काय केलेलं आहे. एवढं सगळं करून अहो माहीत नाही, तेव्हा त्यांना वाटत नाहीये आई वडील म्हणून जबाबदारी घेणं म्हणजे पुढे अवघड असते असं कळत नाही. हे मी का बोलते म्हणजे आमचे एक सिनियर सिटीजन सांगत होते, अहो रिटायर झालेले आहेत, त्यांना घरात काहीतरी आपलं असं नवीन करण्याची हौस असते. काहीतरी घरात लिक्विड सोप बनवायला ते काही साहित्य घेऊन येऊन तर लिक्विड सोप घरात बनवत होते म्हणे. तसा लगेच त्यांचा मुलगा, बाबा हे सगळं मिडल क्लास मेंटॅलिटी बंद करा, आता सगळं बाहेर नेऊन फेकून द्या, असा म्हणाला म्हणे. खूप वाईट वाटलं त्यांना, बोलले नाही ते. हे सिनियर सिटीजन्सांचं एक मात्र जाणून घ्या, त्यांना वाईट वाटलं तरी ते बोलत नाहीत, भांडत नाहीत मुलांशी. हे असं का करतात? त्यांना का? हे बघा, आपलं सगळं आपले आई वडिलांनी केलेलं आहे, आपल्याला नोकरी लागलेली आहे, आपलं लग्न झालेलं आहे. आता ते आई वडील त्यांना हवं तसं जगू देत ना. त्यात काय एवढं? त्यांना हवं तसं त्यांना जगू शकतात ते. हल्ली तरी आपल्याला माहित आहे आर्थिक स्वातंत्र्य पण आहे. मेजॉरिटी लोक हल्ली शहाणे झालेले आहेत. त्यामुळे आपली आई असेल, वडील असेल, आपले मनाप्रमाणे वागू देत ना. इवन हल्लीची मुलं मित्र मैत्रिणी एकमेकांशी बोलताना, अहो माझे आई ए बाबा असं करतात, माझी आई बघ असं करते, किती सांगितलं तरी ऐकतच नाहीये, माझे बाबा अमुक करतात. अहो तुम्ही कोण असं म्हणणारे? त्यांनाही जरा सगळं त्यांची कर्तव्य पूर्ण झालेली आहेत. आता त्यांना हवं तसं नको का जगायला? हा विचार का येत नाही? किंवा मुलांना मोठं झाल्यावर आई वडील आपले शत्रू का वाटतात? का त्यांना वाटते आपली आई अशी, आपली आई तशी? असं का वाटते? हेच मला जरासं आश्चर्य वाटते हल्ली. अहो वेळेला तुम्हाला आई वडील पाहिजे. बाळणपण आला लगेच आई कुठे असेल तिथे जाऊन तिला घेऊन येता. तुमचे मुलांचं करायला तुम्हाला आई लागते. एवढेच काय, आई आली की आई तुझ्या हातचं तू पुरणपोळ्या छान करतेस. इवन अमेरिकेत आईला घेऊन जाऊन, मुलात नव्हे मुली सुद्धा इथून अमेरिकेला आई वडिलांना घेऊन जातात. आपल्याला वाटते किती छान मस्त असतील तिथे. तिथे गेल्या वेळा आई आजी पुरणपोळ्या कर, आई आजी मोदक कर, आई अमुक कर, आई तमुक कर. ह्या आईला हे सगळं करण्यात तिचा वेळ जातो. एवढंच काय. आणि सांगते खरी घटना अजूनही आहेत त्या बाई. त्या का नाही सुपारी म्हणा, वेगवेगळे मसाले, तिखट, हळद हे सगळं विकतात खूप पूर्वीपासून. आणि हल्ली तर काय झालंय, वेगवेगळे ठिकाणी एक्झिबिशन वगैरे असलं की तिथे नेऊन माल मांडतात. आणि हल्ली ऑनलाईन पण ते एक असिस्टंट ठेवून घेतलेला आहे आणि
ऑनलाईन पण पाठवायचं केले किंवा कितीतरी गिराईक त्यांचे घरी येऊन सुद्धा घेऊन जातात. मुलाचं म्हणणं, आता कशाला तू हे करतेस, आता काय गरज आहे. त्या म्हणतात, मला जेव्हा गरज होती तेव्हा हे सगळ्या गोष्टी मला सांभाळलं. आता माझे कस्टमर्सांना गरज आहे चांगल्या गोष्टीची, मग मी त्यांना करून दिलं, काय बिघडलं. म्हणजे तुम्ही का असं म्हणता, आईनं असं वागावं, बाबांनी असं म्हणजे ह्यांचे मनासारखं, असं म्हणजे ह्यांचे मनासारखं वागावं. नाहीये, बदलणार आहेत. हल्ली कितीतरी मुलं म्हणतात, हल्लीचे आई वडील बदललेत बरं का, पूर्वीसारखे नाही. का पूर्वीसारखं राहावं त्यांनी? ते काही गुलाम आहेत तुमचे? तुम्ही म्हणाल तसं ऐकायला, तुम्ही म्हटले सारखं करायला, ते काही तुमचे गुलाम नाहीत. आणि हल्ली तरी मी म्हटलं, आर्थिकदृष्ट्या पण ते संपन्न आहेत. त्यामुळे त्यांना वाटते ते हिंडायला फिरायला जातात, जाऊ देत ना. असं का म्हणता, आता म्हातारं झाल्यावर काय हौस बाबा हिंडायची फिरायची, आधी कुठेही नाही गेलात. अहो आधी एक म्हणजे पैशाची कमी असेल किंवा घर गृहस्थी म्हणून त्यांना झालं नसेल जायला. आत्ता वाटते आता हातात 4 पैसे आहेत, घराची काळजी नाही, नाही तर तेव्हा घराची पण गेलो की काय हे होतं. म्हणताना आत्ता आई वडिलांना कुठे 4 धाम यात्रेला जायचं वाटते किंवा आणि कुठे जायचं वाटले, जाऊ देत ना, तुम्ही कशाला अडवता. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, आपले आई वडील काही आपले गुलाम नाहीत आणि तेही त्यांची कर्तव्य सगळी पार पाडलेली आहे. कुठेही ते आपले कर्तव्यात कमी पडलेले नाहीयेत. तुम्हाला शिक्षण दिले, तुम्हाला नोकरी लागली आहे, तुमचं लग्न झाले, सगळं झालेलं आहे. आता तरी त्यांना त्यांचे मनासारखं त्यांना काय हौस आहे त्याच्यासारखं जगू द्या ना. असं कशाला मागे लागता, आई तू असं कर, आई तू अमुक कर तमुक कर. एक तर कमाल झाला, एक मुलगी तिचे आईला आता आई म्हणजे वडील रिटायर झालेले होते, म्हणजे बघा आईचं वय पण 50+ असणारच. आई तू नोकरी कर, आई तू नोकरी कर, सगळे नोकरी करतात. आता हे बघा, शक्य आहे का? 50 वर्षापर्यंत ती बाई घरात होती, मिस्टर बँकेत सर्व्हिसला होते. मग आत्ता तिला नोकरी करणं, जायचं, नोकरी करणं शक्य आहे का? नो डाऊट अगदी गरज असली की केलं असतं, तसं काही नाहीये. मग आईला मागे लागणे, तू सारखं ह्याला जा, तू नोकरीला जा, का असं का म्हणावं? किंवा सारखं आई वडिलांना दोष देणं, तुम्ही अमुक केला नाहीत तेव्हा, तुम्ही आम्हाला अमुक केलं नाहीत, तुम्ही अमुक कोर्सला गेला नाही, अमुक केला नाही. अहो का, तेव्हाच तो काळ होता, ते काळाप्रमाणे त्यांचे थिंकिंग प्रमाणे ते वागले असतील. त्यांना दोष देणं बरोबर आहे का म्हणून? आज आता नो डाऊट तुमच्या हातात पैसा आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या अंगात जोर आहे. तुमचे आई वडील आता म्हातारे झालेले आहेत, त्यांना काही तेवढी तुमचे एवढी शक्ती म्हणा, पॉवर म्हणा नाहीये. म्हणताना त्यांना तुम्ही असं घालून पाडून बोलायचं, तुम्हाला हेच येत नाही, तुम्हाला तोच येत नाही, तुम्हाला ऑनलाईन अमुक मागवायला येत नाही, तुम्हाला हे नाहीये. हे बरोबर आहे का? हे जरा मला वाटतं आत्ताचे पिढीचे लोकांना विचार करायला पाहिजे. आई वडील त्यांचा काळ तो होता, त्याच्याप्रमाणे ते वागले आणि म्हणून आज आता तुमच्या हातात सर्व काही आहे. म्हणून पावलोपावली आपले आई वडिलांचा अपमान करणं मला तरी काही बरोबर वाटत नाही. आणि बरेच ठिकाणी मी हे बघितले, म्हणजे आपले मित्र, शेवटी काय होते बघा, सिनियर लोकांना बाहेर ते बोलू शकत नाही, मग आपल्या बरोबरीचे माणसांशी बोलतात. मिडल क्लास मेंटॅलिटी सोडा. अहो लहानपणीपासून आपण मोठं झालेलो असतं, तेवढंच नाही
आपली काहीतरी हौस असते, आपलं पॅशन असते, नवीन करून बघायची उमेद असते ह्या वयातही. ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ना. तो सोडून मिडल क्लास मेंटॅलिटी सोडा, अमुक सोडा, मला तरी हे काही बरोबर वाटत नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल प्लीज मला कळवा. हॅव ए गुड डे.